प्रश्न आहे की सरकारचं लक्ष होतं की 2020 पर्यंत 50 लाख, 2022 पर्यंत 10 लाख आणि 2030 पर्यंत 50 लाख पब्लिक हॉटस्पॉट करणार होते. मात्र आता पण फक्त 5 लाखच झालेले आहेत. टेलिडेन्सिटी शहरात 131% आहे, मात्र ग्रामीण भागात फक्त 58% आहे. आमच्या महाराष्ट्रात फक्त 6%च्याही खाली या ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट भरलेले आहेत. तर ग्रामीण भागांच्या मुलांना वायफायची उपलब्धसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? सर, हे फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये भारतमध्ये टेलिडेन्सिटी आणि एक माणसाला विश्वच्या कनेक्टिव्हिटी द्यायचा संकल्प पंतप्रधानांचा आणि आमची NDA सरकारची आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही पाहणार तर आज 1.2 बिलियन मोबाईल कनेक्शन देशामध्ये झाला. 250 मिलियन आमची ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी होती 10 वर्ष पूर्व. आता 1 बिलियन ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटी झाली, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी झाली. ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटी 6 करोडची होती, आज 100 करोडची कनेक्टिव्हिटी आमची ब्रॉडबँडची झाली. तर टेलिडेन्सिटी आणि ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण छलांग आता पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आला. वायफायची विचारधारा हेच आहे की एक माणसाला शहरी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये त्याची आर्थिक स्थिती मजबूत करायला त्याला एक कनेक्टिव्हिटी आंतरराष्ट्रीय जगतमध्ये एपिसोडिक या समयला अवधीला ते द्यायचा विचारधारा हे वायफायच्या नेटवर्कमध्ये आहेत. 10 लाखचा टार्गेट होता 2030च्या, त्याचा 50% आज आमचा झाला आहे. आणि माझा हे संकल्प आहे की 2030 हे टार्गेट वरून फार छलांग आम्ही करणार. ह्याची विचारधारा वायफायची कनेक्टिव्हिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये मी ह्यांना सांगतो, ह्यांना खुशी होईल की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिती कनेक्टिव्हिटी वायफाय ग्रामीण क्षेत्रामध्ये आहेत, महाराष्ट्रात 2 नंबरवरती आहे. 92,000 कनेक्शन्स वायफाय स्पॉट्सचे आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 7,500 कनेक्टिव्हिटी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आमचे 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये ह्यांचा जिल्हा, आमचे खासदारचा जिल्हा, याचा जिल्हा 2 नंबरवरती महाराष्ट्रामध्ये आहेत. तो कनेक्टिव्हिटी आणि वायफायचे प्रोलिफरेशन देशामध्ये होईल हे आमची सरकारची संकल्प आहे. मिताली बाग जी